उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. आपल्याला पार्श्वसंगीतातच सुरुवात करावी लागेल असं दिसते. मला वाटलं बहुतेक भजनाला थांबलीत झालं की सुरू होईल, करूया पण नको आणखीन होतो. तर साधारण रहस्य वाचपू कर्म तर त्यामुळे ते सुरुवातीला घेतले आणि त्याच्या सगळ्या बाजून ते बघणं भाग आलं. त्याचं महत्त्वाचं आणि अगदी आपल्याला आवश्यक असलेलं किंवा समजण्यासारखं कारण की त्याच कर्माचं साधनात परिवर्तन करता आलं तर त्याच्यासारखा मार्ग नाही. वेगळी यातायात करायला, कारण साधन ही एक यातायात आहे, आटाआटी आहे, तशी सोपी नाही, म्हणजे साधन या दृष्टीने सोपी नाही. पण त्याच कर्माचं साधन करता आलं तर त्याच्या इतका चांगला मार्ग नाही. आणि दुसरं गोष्ट अशी पण आहे की जी म्हणून साधनं आपण करतो ती सगळी अशा ना अशा रूपाने कर्मातच येतात. पुन्हा एकदा कर्मात येते. यात्रा एक परत कर्मच, म्हणजे जसं मागे सुरुवातीला म्हटलं तसं. त्यामुळे ती कर्मातच येतात. म्हणून त्यांचा विचार पहिल्यांदा आणि जास्त करतो. आपल्याला हे पोचतंय का? आवाजात ऐकू जाते? तर हां ठीक. तर ते जर करायचं झालं तर काय व्हावं लागतं हा प्रश्न. हे जर समजा कर्म आहे आणि त्याचं आपल्याला साधनात परिवर्तन करायचं आहे, जेणेकरून आपला उद्धार व्हावा, जेणेकरून आपल्याला आनंद मिळावा, बस हे आपल्या जी काही उद्दिष्ट आहेत तर ते करायचं झालं तर मग ते कर्म तर सगळेच करतायत. ज्याला रहस्य कळलं आहे त्याचं कर्म करण्यातलं महत्त्व जास्त. तेच कर्म करण्यातलं रहस्य जर कळलं तर त्याच कर्माचं साधन होतं. आणि कर्माचा मार्ग तसा राजमार्ग आहे. रहस्य कळून चालला तर कुणालाही कितीही सरळ सहज चालता यावा असं आहे. ते जर नाही लक्षात आलं, इतर बरेच मार्ग आहेत पण मग योगमार्गासारखे कसरती कराव्या लागतात, त्याच्यामध्ये हाल होतात उगाच आपले. तर करण्याची गरजही नाही, सरळ राजमार्ग आहे, चालावा कर्माचा. मग त्या कर्माच्या बाबतीत आपल्याला रहस्याचे कर्म समजून घ्यावं म्हणून 2 भाग केले आपण, अगदी सोपे. मी गेल्या वेळेला बघितलं तसं प्रारब्ध आहे आपल्या वाट्याला आहे, ते कसं स्वीकारावं याच्यासाठी काही आपण मुद्दे रहस्याचे पाहिले की ते ओळखावं पहिल्यांदा, ही प्रारब्ध आहे की नाही. काय स्वतंत्रच आहे आणि आपण त्याला प्रारब्ध म्हणतोय, हे ओळखावं. साधारणपणे जे टाळून टळत नाही, येणाऱ्या पाहुण्यासारखं म्हणा फार तर टाळून टळत नाही, तर ते आपलं प्रारब्ध. दुसरं ते भोगून संपवताना ओझं उतरल्याचा आनंद मिळणं. एखादा मनुष्य डोंगराच्या चढावर पाठीवर काही पोतं घेऊन चढत असावा आणि जसं जसं वर जाईल तसं थोडं थोडं हलकं होत जावं, देत जावं, वाटेत काय जे काय स्टॉप असतील तिथे ते कमी करीत जावं आणि शेवटी एकदम पोतं टाकून द्यावं. तसं जर होत गेलं तर किती बरं होईल. तसं जगताना होत जातं ज्यांचं, त्यांना बरोबर प्रारब्धाचा सिद्धांत कळला आणि आनंदानं भोगून संपवण्याचाही कळला आणि ओळखताही आला. तिन्ही कसोट्याला आल्या तेव्हा. आणि त्याची एक कसोटी आपण पाहिली की भोगताना तक्रार ज्याची होत नाही त्यालाही ते कळलेले आहे. तक्रार झाली की कळलं नाही आहे, कळलं असतं तर तक्रार केली नसती. प्रारब्ध आहे समजलं, जुळून गेलं, ते कप्प्यात टाकलं, ते तसंच असायचं. तर उलट त्याचा परिणाम असा होतो की भोगताना तक्रार राहत नाही आणि प्रारब्धाचं असल्यामुळं ते आपले जे बाकीच्यांचे संबंध त्या प्रारब्ध न ओळखल्यामुळे बिघडत असतात ते बिघडत नाही, ते चांगले राहतात. ठीक आहे, प्रारब्ध म्हणून स्वीकारले आहे. जिथे स्वातंत्र्य आहे त्याचा आज प्रश्न आहे. आज विचार करायचा तो स्वातंत्र्याचा विचार करतो. कर्म स्वातंत्र्य नावाची काही दुसरा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे नाही असं म्हणता येणार नाही. आपण साधी सुरुवात बघितली होती की अगदी साधं आई वडील, ठीक आहे, प्रारब्धाचा भाग. जे आपल्याला आई वडील वाटायला आले ते आले, हे आपण प्रारब्ध म्हणून स्वीकारलं. पण मित्र
आपली जोडलेली मंडळी, स्नेही मंडळी, हा आपल्याच स्वातंत्र्याचा भाग आहे ना. आपण म्हणतो संगतीने बिघडला. अरे संगतीने बिघडला, पण त्याने संगत का निवडली तशी? हा त्याच्या स्वातंत्र्याचा भाग होता ना. म्हणजे आईवडील हे प्रारब्ध, पण मित्र हे स्वातंत्र्याचा भाग आहे. आता ज्या प्रमाणात तो जशा पद्धतीचे लोक निवडेल तशा पद्धतीचा तो बनत जातो. याला पुढं त्याचं इलाज नाही. मग ते आता सुरूच झालं. आता ते प्रारब्धाच्या कप्प्यात सुद्धा जाईल नंतर. ते टाळताही येणार नाहीत करायचे. पण ते करण्यापूर्वी किंवा जिथं सावध होईल तिथं त्यानं हे ओळखावं की हे स्वातंत्र्याचा भाग आहे माझ्या. मी ते सोडू शकतो आणि मला जे जोडायचं ते जोडू पण शकतो. असं जर एकदा केलं तर हे प्रारब्धातलं कुठलं आणि स्वातंत्र्यातलं कुठलं कळताना अगदी सोपा आपल्याला विचार करता येईल. मग पुढचे विचार बारकाव्यानं करता येतील. आता हे उदाहरणार्थच आत्ता हे मित्रांचं म्हटलं किंवा मैत्रिणींचं असेल, काय असेल, आपला ग्रुप असेल कुठला तर तो जोडताना मग आपण विचार करून जोडू शकू. कारण इथे मला स्वातंत्र्य आहे. यांच्या संगतीत राहावं का त्यांच्या संगतीत राहावं हा प्रश्न आहे. कारण संगतीचा सुगंध लागणार, संगतीचं दुर्गंधी असेल तरी लागणार. कारण शेवटी बरोबर राहिलोच आहे म्हटल्यानंतर ते होणार. मग हे जर आपल्याला होणार हे आधी माहिती आहे तर मग ते निवडणं आपल्या हातात आहे एवढं लक्षात ठेवलं तरी स्वातंत्र्य म्हणजे काय याची सुरुवात आपल्या दृष्टीने होऊ शकेल. आणि आता त्याची दुसरी बाजू जास्त थोडी एक प्रथम जाणवण्यासारखी आहे, ती सांगतो. जास्त स्वातंत्र्यावरचा आणखीन भाग वाटला तर नंतर बघू की मनुष्य आजारी पडतो. काही कारणाने पडला, बरोबर. हवामान काही आपल्या हातात नाही. पाऊस पडतो आपल्या हातात नाही. आपण मागितला, आपल्या प्रार्थना केलेली आहे, सगळं केलेलं आहे, तो आलेला आहे, त्याने आनंद केला आहे, सगळं पीक पाण्याचं जुळवून दिलं आहे सगळं. आता त्याची मर्जी आहे, तो राहील. त्याच्यामुळे त्याचा आवाज येईल, तो आवाज कमी पण करेल, केला तसं काही नाही, त्याची इच्छा आहे ते केला. तसं हे समजा अशा तऱ्हेनं मनुष्य आजारी पडला तर काय त्याच्या हातात आहे नक्की? आजारी पडणं हे हातात नाही. तो असं समजतो स्वातंत्र्याच्या दृष्टीनं की चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देऊ, ही त्याच्या दृष्टीनं स्वतंत्र आहे. चांगल्यात चांगली ट्रीटमेंट पाहिजे, जवळात जवळ डॉक्टर पाहिजे, अमकं पाहिजे तमकं पाहिजे, असं हे जमू शकणार नाही असं नाही. पण समजा अगदी जवळचे, अगदी जवळ, अगदी शेजारी आहेत, समजा आहेत, ट्रीटमेंट देणारे कोणी आहेत, आपण अगदी हुकमी समजतो की इथे शेजारी डॉक्टर, बरं. तर त्याच दिवशी नेमके अलीकडे आता कंपनीच्या खर्चाने वगैरे सुद्धा आपल्याला जायची सोय असते. म्हणजे तसेच गेले असतील असं मी म्हणत नाही, पण समजा ते तशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सला गेले असले त्याच दिवशी नेमके, आपल्याला काय माहिती नाही, ते काय आपल्याला सांगून थोडं जाणार ते परवानगी घेऊन गेले असले तर, म्हणजे ते शेजारी असून त्याचा आपल्याला त्या अर्थाने आपण स्वतंत्र नाही की त्यांची स्टेटमेंट घेऊ, ते नसू शकतात. स्वातंत्र्य ही गोष्ट जरी खरी असली तरी तिला काही बाजूला अजून ब्रेक मारले. ती काय आहे हीच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आणि उपयोग काय. मागे एकदा आपण स्वातंत्र्य या अर्थाने एक चिंतन सत्र घेतलं असेल, आपण आठवण येत असेल त्याची, तर आपण मुद्दम शिबिरामध्ये त्यासाठी कृष्णमूर्तींचे स्वातंत्र्याचे बेसवर बाकीच्या सगळ्या आपल्या जीवनाचा विचार केला होता. हा आत्तापुरता फक्त करतो, कर्मापुरता. तर ते नसतील तर मग आता मला जे स्वातंत्र्य आहे असं वाटतं की मी चांगल्यात चांगल्या जवळच्या जवळ. आता चांगल्यात चांगलं म्हणजे काय समजणार आपण? ठीक आहे, डॉक्टरांचा विषय सोडला, क्षणभर नाही आहेत त्यावेळेला. तर आता चांगल्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे काय करणार? औषधांची मोठ्यात मोठी यादी देणाऱ्या डॉक्टरांच्याकडे जाणार, काय करणार? चांगल्यात चांगलं म्हणजे काय करणार? हॉस्पिटल जाणार म्हणजे मोठ्यात मोठं 5 मजली हॉस्पिटल असलं म्हणजे चांगलं आहे असं काही समजायचं आहे का त्याच्यातलं? तिथले चार्जेसवर ठरवायचं आहे का? किंवा 5 स्टार हॉस्पिटल आहेत आता, अशा ठिकाणी गेलं म्हणजे आपण चांगल्यात चांगली ट्रीटमेंट दिली असं आपण म्हणू शकू का? म्हणजे ते देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. अगदी टी व्ही, नेट, काय म्हणाल ती सुविधा आहे अशी सुद्धा आपल्याकडे आता हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे हॉस्पिटल हे म्हणावं का नाही म्हणावं असं सुद्धा आत गेल्यानंतर शंका यावी अशा तऱ्हेचे अनुभव आपल्याला असतील. हे सगळं केलं तरीसुद्धा बरं होणं पुन्हा, म्हणजे स्वातंत्र्याची मर्यादा एक कुठेतरी त्याला घातलेली आहे. स्वातंत्र्याचा विचार करताना पहिल्यांदा हा विचार करावा की ह्याला आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणतो आहोत की मी चांगल्यात चांगले ट्रीटमेंट घेईन. आता ही स्वातंत्र्याची एक मर्यादित आणि अपूर्ण आणि चुकीची कल्पना आहे असं माझं मत. आपल्याला आपण मान्य करा नका. स्वातंत्र्य असणं म्हणजे मला जसं वागायचं आहे तसं मला वागता येणं, हे कर्म स्वातंत्र्य. जे कर्म मला करायचं आहे, आता मला काय ट्रीटमेंट घ्यायची, मला बरं व्हायचं, मला अमुक व्हायचं, काय जेवायचं याविषयी मी ते करू शकतो. ह्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना आहेत.
कर्मस्वातंत्र्यामध्ये त्या मोडत नाहीत, कारण कर्मस्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे, तिची मर्यादा आणि तिचं हे ठरलेलं आहे, स्वतंत्र आहेत. आता हे येतात कुठून? अशा कल्पना मनात का आल्या? समजा अगदी 5 स्टार ट्रीटमेंट आहे अशी कल्पना करू, आजारपण आहे, 5 स्टार ट्रीटमेंट आहे, ते जे डोक्यात आहे ते पुढे चालू समजा, तर ते कशातून आलं? एक साधा विचार मनातल्या मनात आपण करा, पैशाची अनुकूलता आहे म्हणून आलं. अनुकूलता नसती तर आपण हे विचारच केले नसते की या ठिकाणी आपण जावं का नाही जावं. आपण लांबून सुद्धा ते नको म्हणून सांगितलं असतं. कुठे जिथं जवळपास काय थोडक्यात करतील, उपचार करतील, आपल्याला परवडेल तिथं आपण जाऊया. म्हणजे मुळात पैसा जास्त आहे, त्यामुळे ही कल्पना स्वातंत्र्यात मोडली गेली. वास्तविकची स्वातंत्र्याची कल्पना नाही, कारण त्यांनी बरं होईल याची पण खात्री नाही. बरं करण्याचं आपल्या हातात नाही, म्हणजे मुळात ज्याच्यासाठी जायचं तेच आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात आहे तो पैसा आहे, आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्याची कल्पना आपली काहीतरी चुकीची निर्माण झालेली आहे. तर अशा चुकीच्या कोणत्या कल्पना निर्माण होतात स्वातंत्र्याबद्दलच्या, त्याची कोणती कारणं असतात? तर पैशाची अनुकूलता असणं ही अगदी पहिली गोष्ट, की त्यामुळे मनुष्य ह्या सगळ्या गोष्टींचे माझ्या हातात आहे किंवा मला जमेल वाटेल तसं मी करीन असं त्याला जे वाटतं त्याचं कारण ते. आता दुसऱ्या बाजूने क्षणभर विचार करा की बरोबर आहे, तब्येतीच्या बाबतीत समजा तब्येत माणसाची अनुकूल असली त्याला, तर त्याला स्वाभाविकपणे असं वाटतं की मी काही करेन, मला स्वातंत्र्य आहे, मी काही करू शकेन. ह्याचं कारण का? तर तब्येत ठणठणीत आहे म्हणून. आता ठणठणीत असलेल्या माणसाला पायऱ्या उतरताना ठेच लागू शकत नाही असं नाही आहे, आणि त्यानंतर त्याला धरून हात आणावं लागत नाही असं नाही आहे, पण हे लक्षात येत नाही. त्यामुळं असं वाटतं हे म्हणजे ह्या चुकीच्या कल्पना कशातून येतात नकळतपणे, त्याचा शोध घेऊन हे सांगितलेले मुद्दे आहेत की तब्येत ठणठणीत असली की कर्मस्वातंत्र्य आपल्याला आहे आणि आपण काहीही करू शकू असं उगाचच वाटतंय, असं मला म्हणायचं आहे. उगाच वाटतं. लोकसंग्रह एखाद्या माणसाचा भरपूर आहे, मनुष्यबळाची जोड आहे, तर त्याला असं वाटतं की इतकी माणसं आपल्या मागे आहेत, आपण काही करू. याचा विचार आपण करूनच ठरवावा की लोकसंग्रहाचा कितपत उपयोग कोणत्या क्षणी होईल, कोणत्या क्षणी होणार नाही, तर हे आपण ठरवलं तरी चालेल. मग अशी पैशाची अनुकूलता म्हटलं तर ठीक आहे, अनुकूलता आहे ना, व्यवहार जमिनीचा व्यवहार करायचा, पैशाची बाजू ठरली, करणाऱ्यांचे मध्यस्थ ठरले, दस्त ठरले, तारखा ठरल्या, त्यांनी होय म्हणलं, ह्याने होय म्हणलं, करणाऱ्यांनी होय म्हणलं, सगळं झालेलं, उद्या हे करायचं. त्याप्रमाणे उद्या सकाळी फक्त यायचं आणि सगळ्यांनी सह्या करायचं, हे सगळं ठरलं. पैशाच्या अनुकूलतेमुळं हे सगळं स्वतंत्र असल्यामुळे हे सहज होऊ शकतं असं वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर डिक्लेअर हॉलिडे, तर त्यांनी कोणत्या कारणासाठी डिक्लेअर केलं? त्यांच्या हातात 3 हॉलिडे आहेत, तर कशाला इथे आपल्या दासनोमीलाही डिक्लेअर करतात, ते आणखी कशाला डिक्लेअर करतील? त्यांचा तो प्रश्न राहिला. तर कलेक्टर डिक्लेअर हॉलिडे, आता ते ज्यांनी हे करतो म्हटलं ते सुद्धा म्हणलं हो काही करू शकत नाही, तो भेटलंच नाही. आता त्या दिवशी ते झालं नाही, ते स्वातंत्र्य गेलं कुठं करण्याचं आपलं, जे पैशाच्या बळावर होतं असं आदल्या दिवशी रात्रीपर्यंत किंवा सकाळी तिथे हजर होईपर्यंत वाटत होतं, ते गेलं कुठे? म्हणजे ह्या स्वातंत्र्याच्या कल्पना थोड्या चुकीच्या आहेत, ह्या थोड्या भ्रामक आहेत असं आपल्याला म्हणायचं. ते त्यामुळं हे लोकसंग्रहाचं तसं आहे, तब्येतीचं तसं आहे, आणखीन कारण आहेत. त्या साधन संपत्ती आहे, अनुकूलता आहे. उदाहरणार्थ साधन संपत्ती यामध्ये मी सर्वच गोष्टी करीत जातो. काय गाडी घोडा आहे, काय जे असेल ते. आता घोडा असत नाही, अवघड आहे म्हणजे अलीकडच्या काळात, पण गाडी घोडा म्हणायची सवय आहे म्हणून घोडा म्हणायचं. तर गाडी आहे म्हणा, वस्तू आहेत म्हणा, काय काय आपल्याला जे काही साधन संपत्तीत आपल्या कल्पना असतील ते सगळ्या आहे. तर अगदी गाडी आहे आताशी, अगदी 7ला आपल्याला बाहेर पडायचं. 7ला म्हणजे बाहेर पडायचं. 7ला सगळे 6:45ला टाईट, सगळे व्यवस्थित, सगळे जागच्या जागेवर बसून सगळं सामान मिळवून ठेवून स्टार्टर मला स्टार्टर लागत नाही. आता या क्षणी काय करायचं? साधन संपत्तीनं अशी एक चुकीची कल्पना निर्माण करून ठेवली की मी कुठेही जायला, केव्हाही जायला आणि कोणत्याही क्षणी विशिष्ट वेळी जायला स्वतंत्र आहे. ही कल्पना त्या साधन संपत्तीने निर्माण केलेली आहे, ती दारात आहे. समजा ही भाड्यानं बोलावलेली असती समजा अशी गाडी, आता तू तशी मिळू शकेल. आपली होती म्हणून आपल्याला स्वतंत्र आहोत असं वाटत होतं, पण भाड्यानेच तो बोलवलं. आता भाड्याने बोलवल्यानंतर मुळात साधन संपत्ती अनुकूल नसल्यामुळं आपण वाट बघत असतो, मग फोन करतो. आपलं 7:15ला ठरलं होतं, मग 7ला ठरलं होतं, मग 8ला ठरलं, अजून अर्धा तास झाला, अजून आला नाही, तसं झालं. हे स्वातंत्र्यावरच्या मर्यादा कळतात.
इथे स्वातंत्र्याची मर्यादा कळली नाही. कारण का, गाडी आपल्या हातात आहे, स्टार्टर मारल्यावर सुद्धा अगदी आदल्या दिवशी सर्व्हिसिंग वगैरे करून सगळं व्यवस्थित चकाचक जरी करून ठेवलेलं असलं तरीसुद्धा त्यावेळेला ते करंट काय येत नाही हे काही कळत नाही आपल्याला. म्हणजे स्वातंत्र्याच्या ज्या कल्पना आहेत आपल्या त्या भ्रामक काय आहेत आणि कुठे काय चालतात आणि काय चालत नाहीत यातले अनुभव नसतील तर मग विचारायला हरका विचार वाटला तरी एकमेकांना आहेत का नाही अशा स्वरूपाचे. मी जे सांगतो हे अनुभवाच्या बाहेर आहे का. मग काय बॅटरीत पाणी शिरलं असेल, काय करंट येत नसेल, काय त्याचं झालं असेल ते झालं असेल एवढं नक्की आहे की ती चालू होऊ शकत नाही. आणि सध्याची गाडी आहे, डॉज बीज असती तर ते हँडलनं स्टार्टर पुढे मी बघितलं असेल, जे जुने लोक असतील त्यांना माहिती असेल, इकडून सुरू होत नाही तर समोर जाऊन हँडल मारून त्याला ती सुरू करता येतच. तर तसल्या सोयी काही आता सध्या नाहीत, ढकलूनही असल्यातलं काय होत नाही. तर आणि ढकलण्यासारखी माणसंही राहिली नाहीत आता. म्हणजे असं आता काय करणार, गाडी चालवतात आत बसून हेच खूप आहे, एवढी मोठी शक्ती त्यांच्याकडे म्हणून अनुकूल आहे. तर त्यामुळे ते डॉज वगैरे सारखं किंवा जुन्या याच्यासारखं काय फोर्डसारखं ते समोर हँडल काय मस्त असायचं, ते हँडल आहे ह्याच्या टाईप असं ते आपलं टाकायचं गाडा मारली अशी नाही चालू होत तर तशी चालू करू, पण तसं ते नाही काही. म्हणजे त्यामुळे तसंही काही करता येत नाही. मग साधन संपत्तीची जी अनुकूलता आहे ज्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य आहे असं वाटतं ते आहे काय आणि ते खरं स्वातंत्र्य आहे काय. एक गोष्ट, आपल्याला सत्ता असते काही लोकांच्या हाती, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी काही करायला मी स्वतंत्र आहे कारण माझ्या हातात सत्ता आहे. सत्तेनं स्वातंत्र्य आहे असा भ्रम होतो. ते जे भ्रम होतो त्याच्यातल्या ह्या गोष्टी आहेत. कशातून हे स्वातंत्र्य आल्यासारखं वाटतं. आपल्याला आश्वासनं देत की ह्या अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत हे विधेयक तुमचं जे काय आहे मंजूर करून घेणार म्हणजे घेणार. अगदी शेवटच्या दिवशीसुद्धा गोंधळ नको म्हणून 3 दिवस आधी ते लावून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे सगळी यंत्रणा केलेली आहे सगळं. त्याच्या आधी 2 दिवस काहीतरी राष्ट्रीय आपत्ती येते आणि अधिवेशन रद्द करावं लागतं आहे. इथे थांबायचं, ॲजर्न करून ठेवू, पुन्हा नंतर जेव्हा काय शक्य असेल तेव्हा अधिवेशन होईल. असं जर झालं तर अगदी जे सगळं ठरलेलं आहे त्याचं पुढे काहीही होऊ शकत नाही. आता ह्या स्वातंत्र्याचं सत्तेचं हे म्हणजे की विषयातलं झालं, एरवीसुद्धा सत्तेचा आपल्याला अनुभव आहेच. तर त्यामुळे त्या सत्तेनं ते होतच असं नाही. तेव्हा जे स्वातंत्र्य आपण ज्याला म्हणतो आहोत ते स्वातंत्र्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं लक्षण जर काही रहस्याचं असेल, मी 3-4 मुद्दे रहस्य म्हणून सांगतो त्याचे, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपण जगात कितीही लहान थोर काय आपल्याला जसं परिस्थितीनं समजत असाल तसं आपण जगात कितीही लहान थोर असा दावण चुकलेली नाही कोणाला. हे स्वातंत्र्याचंच रहस्य आहे. हे स्वातंत्र्य आहे पण दावण चुकली नाही. कलेक्टर असोत, आमदार असोत, खासदार असोत, काहीही असोत, मठपती, व्यक्ती, विद्वान, श्रीमंत, सगळे अगदी काहीही असलं तरी त्याला दावण चुकले. कोणाला काय दावण आहे हा प्रश्न नाही. कलेक्टरला कमिशनरची दावण लावली असं का ते काय त्याला दाव्याला कुठेला अडकवलेलं हे माहीत नाही, दावणीचं काय लावले कशा कुठल्या दावणीला माहीत नाही. पण सत्ता आहे म्हणून स्वातंत्र्य आहे असं नाही. स्वातंत्र्य आहे पण सत्ता असली तर ते अमर्याद नाही, दावण लावली त्याला. त्यामुळं ती दावण कोणाला चुकली नाही. फक्त श्रोत्यांच्यावर, विद्वान, प्रसिद्धीवर, सगळं कशाही बाबतीत म्हणा. श्रीमंत झाला तरी भीतीची दावण लावलेली आहे त्याला काळजी असते. मग महाराज म्हणले माझे 4 पैसे जवळ नाहीत, त्याला चिंता आहे मी समजू शकतो. तुमच्याजवळ एवढे पैसे आहेत तर तुम्हाला का चिंता लागली. त्यामुळे चिंता लागावी अशी परिस्थिती नाही हे मलाही मान्य आहे. पण ही परिस्थिती टिकेल का नाही याची चिंता लागली. आता महाराज म्हणले मग सुटणार नाही, मग वचन सुटण्यासारखी चिंता नाही. तेव्हा हे अशा स्वरूपाचं असल्यामुळे मग ह्या दावणीचं हे काय आहे, वैशिष्ट्य काय आहे तर दोरीच्या लांबीत फक्त फरक आहे. याची दावण लावलेली आहे. एखाद्याची दोरी लांब दिसते, आता समजा कलेक्टर आहे तर त्यांची दोरी जिल्ह्यावर दिसते, त्यामुळे ते तिथे कुठेही सत्ता चालते असं ते आहे. पण एकदा हद्द आली की ते प्रश्न आला, प्रवेश केल्यानंतर काही चालत नाही, किंवा असं तर काढून ठेवायला लागेल अशी परिस्थिती होते. तेव्हा लांबीत फरक आहे. हाच स्वातंत्र्य फरक काय आहे तर दावण लावलेलीच आहे, दावणीचं लावलेलं दोऱ्याचं लांबीत फरक आहे. तो प्रत्येकाचा काय आहे तो ज्याने त्याने ओळखावा. मग आता ह्याला स्वातंत्र्य म्हणावं का तर लक्षात काय ठेवावं, रहस्य म्हणून आपल्या लक्षात काय ठेवावं तर कुठल्याही गोष्टीत मला स्वातंत्र्य आहे म्हणून मिरवू नये आणि काही प्रमाणात मला ते आहे हे विसरू नये. स्वातंत्र्य आहे म्हणून मिरवण्यात काय अर्थ नाही, कारण त्याला दावण लावलेलं आहे, दोरं लावलेलंच आहे. ते जेवढं लांबीचं आहे तेवढ्या लांबीच्यात तुम्हाला काय ते करायचं स्वातंत्र्य आहे. ठीक, जिल्ह्याचं आहे तर जिल्ह्यापुरतं तुम्हाला त्याच्या पुढं काय बोलत नाही.
ते कमिशनरच्या अखत्यारीतली गोष्ट आहे आपल्याला. असं होतं तसं हे प्रत्येकाची लांबीचं स्वातंत्र्याची लांबीची ठरलेली आहे. तर त्याच्या मर्यादेत ते आहे, पण त्याच्या मर्यादेत सुद्धा इतक्या गोष्टींनी ते आलेलं असेल तर ते फसवं आहे, ते भ्रामक आहे. तर त्यामुळे त्यात पैशाच्यामुळे आलं आहे का, तब्येतीमुळे आले का, लोकसंग्रहामुळे आले का, कशाने आले का, ह्याचा विचार सतत मनामध्ये असू दे. ते सगळं बाजूला ठेवून जे राहील तेवढं खरं स्वातंत्र्य आहे, आणि ते खरं आहे आणि ते आहे मात्र. ते नाही असं नाही, स्वातंत्र्य हे आहे. इकडे जसं प्रारब्ध आपल्याला चुकत नाही तसं त्या बाबतीत इकडे नाही आहे, स्वातंत्र्य आहे. पण मिरवण्या एवढं स्वातंत्र्य कोणाकडे नाही. कारण ज्याला बंधन लागलं त्याला स्वातंत्र्य म्हणताच येत नाही. त्याला फक्त मर्यादित स्वातंत्र्य म्हणतात, युत म्हणतात स्वातंत्र्य, पण मर्यादित स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ही एक बाब झाली. दुसरी बाब झाली. तिसरी बाब काय असू शकेल, तर जे काही प्रमाणात मला आहे आणि ते मी विसरू नये, असं मी म्हटलं. आत्ताच आपल्या समोर असं ठेवलं की स्वातंत्र्य म्हणून मिरवण्यासारखं नाही, हे तर उघडच आहे. कारण ते कसं मर्यादित होतं, साधं स्टार्टर नाही लागू शकत, हे आपण बघतो. मग आता माझ्याकडे स्वातंत्र्य नाहीच का, तर आहे. अजूनही माझ्याकडे स्वातंत्र्य आहे, पण काही प्रमाणात ते आहे आणि ते मी कधी विसरू नये की काही प्रमाणात मी स्वतंत्र आहे. मी नुसता प्रारब्धाने बांधला गेलेला नाही, मला स्वातंत्र्य आहे. आणि आता रहस्याचा भाग हा आहे की ते मी कसं वापरतो. मला काही स्वातंत्र्य जरूर आहे. म्हणजे काही दरवेळा स्टार्टरचा लागत नाही असं नाही, लागतो की. आत्तापर्यंत तो 10 वेळा स्टार्टर बसतो, 11 वेळा एखाद्या वेळेला ते असं होतं आणि जाणीव करून देतो की हे चाललंय म्हणून चाललंय, लक्षात ठेवा, बस एवढंच. कधीतरी गुरु जशी एखादी जाणीव करून देतो तसं ते जाणीव करून दिल्यासारखं आहे. एरवी ते स्वतंत्र आहे, बरोबर आहे, मान्य. एरवी 10 वेळा बाहेर पडला त्यावेळेला कुठे अडचण आली नाही, म्हणजे ती न येता आपण जाऊ शकतो, हे स्वातंत्र्य आहे. पण आता ज्या 10 वेळेला त्या 10तल्या 9 वेळेला मी स्टार्टर मारल्यावर गाडी निघून माझ्या मनाप्रमाणे चालते, त्यावेळी ती कुठे चालवायची हे प्रश्न आहे. रहस्यात विचार करायचा जर असेल तर हा आहे की मी ती चालवणार कुठे. मर्यादित म्हणून जे काही मला आहे त्याचा वापर आपण शिकणं हे आपलं खरं काम आहे. कर्मस्वातंत्र्याचं जर साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा असेल, प्रारब्धाच्या साधनात काय करता येतं ते आपण बघितलं, आनंदानं भोगून संपवून वगैरे वगैरे. तसं इकडे काय आहे, तर इकडे भ्रामक स्वातंत्र्य कोणतं आहे ते बाजूला करून टाका. दुसरी गोष्ट, आपण कसंही कितीही केवढेही लहान मोठे असलो तरी ते आपल्याला ते मर्यादित आहे. त्याच्या लांबीत फरक जास्त कमी जास्त असेल, माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी याच्यापेक्षा श्रेष्ठ असेल, कोणीतरी कनिष्ठ असेल, सोडून देऊ. हे आहे, हे मिळवण्यासारखं नाही स्वातंत्र्य, हेही तितकंच आहे. पण त्यात काही प्रमाणात जे दिलेलं आहे ते आहे मला, आणि ते मी कशासाठी वापरावं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि तो मला सोडवला तर माझ्या आयुष्याचा प्रश्न सोडवणे इतपत स्वातंत्र्य मला ठेवलेलं आहे. जरी ते मर्यादित असलं तरी ते मर्यादित स्वातंत्र्य किती ठेवलेलं आहे. एक वेळ गाडी चालणार नाही, त्यांनी काय माझा उद्धार थांबला नाही आहे. एक वेळ एखादी गाडी नाही चालली तर दुसरी वली गेली, काय दुरुस्ती केली, तासाभराने गेलं, काही फार मोठं जगात नुकसान होणार नाही, होईल काम आपला काय व्हायचं ते. म्हणजे अशा तऱ्हेचे आपल्याला पर्याय ठेवलेला आहे त्याला. आता ती जाणार आहे कुठे गाडी त्याच्यावर अवलंबून आहे. मूळ करणार काय आपण, तर खाण्याचंही स्वतंत्र आहे, पिण्याचं स्वतंत्र आहे, फिरण्याचं आहे, पत्ते खेळण्याचं आहे, कारण खरेदी करण्याचं आहे, वस्तू आता अशी यादी तर खूप आहे, आपल्यापेक्षा आपल्याला तर खूप यादी माहिती असेल. तर तसं मला काही स्वातंत्र्य आहे. आता वेळ आहे, माझ्याकडे 1 तासभर आहे समजा, मोकळा आहे, स्वातंत्र्य आहे मला. मी या तासात काय करू शकतो, ह्या तासात 1 तास माझ्याकडे मोकळा आहे. हे 1 तासात मी पारायण करू शकतो, मी खाऊ पिऊ शकतो, मी फिरू शकतो, मी किती गोष्टी करू शकतो. आणि काहीच करू शकत नसलं तर पत्ते खेळू शकतो. अलीकडे त्याला माणूस सुद्धा लागत नाही, म्हणजे काही गरज राहिली नाही माणसाची. त्यामुळं तेही मला स्वातंत्र्य आहे की बाबा माणूससुद्धा गरज नाही, म्हणजे ते मी पूर्ण स्वतंत्र आहे. म्हणून मी ते समोर चित्रात पत्ते खेळत बसू शकतो, हे मला स्वातंत्र्य आहे. हे मी वापरावं का असं, हा तास माझ्याकडे परत येऊ शकणार आहे का. तर मग आता इथे माझं काम आहे खरं, म्हणजे जर मनुष्याला बुद्धी म्हणून जी दिलेली आहे ती जर वापरायचीच आहे आणि चांगल्या कामी जर जाऊन आपल्याला कुठेतरी काहीतरी गाठायचं आहे, आणि जर असंच जर पशुजीवनासारखा आपला अंत होऊ नये अशी आपली इच्छा असेल, तर हे जे काय आहे हे स्वातंत्र्य वापरताना त्याच्यातल्या मर्यादा, जे त्याला अगदी थोडक्यात आपल्याला सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की कितीतरी गोष्टी आहेत. आता बोलण्याचं आहे, वस्तूंच्या खरेदींचं आहे, अकारण खरेद्यांचं आहे, अकारण फिरण्याचं आहे, मानापमानांचं आहे, परनिंदेचं आहे, इकडचं तिकडं जाऊन सांगा, तिकडचं इकडे सांगून सांगा. अहो स्वातंत्र्य माणसाला भरपूर आहे आणि वापरही भरपूर होतो. त्या तुमच्याबद्दल असं म्हणत होत्या, काय कारण आहे का, त्या त्यांच्याबद्दल म्हणतात, ते त्यांच्याबद्दल असं म्हणत होते. ह्यानं सांगितलं मी ह्यानं उद्योग लागला आता परत, ह्या म्हणतात ते खरं आहेत का, त्या म्हणतात ते खरं आहेत का. म्हणजे खरं जर असेल तर त्याचं पुढे काय करायचं आपण.
आता हे जर काहीच केलं नसतं तर आपल्या वाचेचे हे वाचलं असतं, शक्ती वाचली असती आणि कदाचित ह्याच्याऐवजी रामराम म्हणलेलं जास्त उपयोगी पडलं असतं. हे काही उपयोगी पडणार नाही, हे नक्कीच आहे. हे सगळीकडे उगाचच पेटवापेटवी झाल्यासारखं होणार आहे. काय उपयोग आहे त्याचा आपल्याला? काही नाही. पण ते स्वातंत्र्य आहे ना दिलेलं, तो 1 तास. आता त्या 1 तासाचं काय करायचं किंवा त्या वाचेचं काय करायचं तर ते आपणच ठरवणार. मग आता त्या तुमच्याबद्दल असं म्हणत होते की ते तुमच्याबद्दल असं म्हणाले, तुम्हाला कळलं का? त्यांना नाही कळलं तरी चालण्यासारखं आहे. तुम्ही सांगेपर्यंत कळलं नव्हतं, त्यावेळेला त्यांचं काही अडलं का श्वास वरा त्याचा अडकलाय वगैरे, तुम्ही एकदा सांगितलं की त्याला एकदा तो सुटणार म्हणा फार तर किंवा अडकणार काय, ते असं काही आहे का? काही नाही आहे खरं म्हणजे. म्हणून मीच उत्साहाने ते निघालो करायला. तर मग हे आपल्याला काय राहिलेलं जे स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग काय याच्यावर सगळं आपलं कर्माचं आपण हे स्वातंत्र्याचं चीज करू शकू का नाही हे अवलंबून आहे. ह्याबद्दल म्हणजे हे तर एक ठीक आहे, मी म्हणतो एकाचं प्रपंचातलं दुःख आणि ते तिसऱ्याला जाऊन सांगायचं, ह्याच्यात मला काही सुखदुःख नाही खरं म्हणजे. पण एक सांगण्याचा काय लोकांना, काही लोकांना आनंद वगैरे असतो तर तो त्यांना मिळतही असेल कदाचित, मी त्याबद्दलही काय म्हणत नाही. तर समजा हे त्यांच्याबद्दल आहे, तर हे संसारातलं काहीतरी दुःख असेल, काही असेल ते प्रपंचातलंच असेल ना, त्याला समर्थांचं म्हणणं लक्षात ठेवायला हरकत नाही. सांडूनी आपुली संसार व्यथा, दोनच ओळी अगदी काय सांगायचं ते सार सांगितलं आहे की जर आपल्याला एवढं काही एक दुसऱ्याची व्यथा आहे ती तिसऱ्याला सांगायची आहे, हे असलं काहीतरी काम आहे, किंवा आपली व्यथा आहे ती दुसऱ्याला सांगायची आहे, तिसऱ्याचं सोडून ती आपल्याला कळला वापर की हा काय वापर करण्याचा अर्थ नाही, अशा तऱ्हेनं उगाच त्रास आपण दुसऱ्याला दिल्यासारखं होतं. आपली वाचा आपण आवरली. आता माझ्या दुःखाचं काय करू? माझी व्यथा आहे ना, सांडूनी आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आता त्यांनी त्याला परिमाण दिलेलं आहे. माझी संसार व्यथा म्हणून काहीतरी असणार. इथे संसार आहे, इथे व्यथा नाही. असा संसार हुडकायचाच असेल तर तिथे यात्रेला बाहेर पडायला हरकत नाही. परत येण्याची शक्यता कमी, कारण जसं ते बुद्धाच्या गोष्टीत आहे तसं की बाबा घरी जिथं कुठं मृत्यू झाला नाही त्याच्यातलं तेल घेऊन त्यातला प्रकार येतो, तर तसं ते जाऊन बघून ये. तेव्हा त्या मुला काय मुलगा गेला, त्याचं दुःख झालं वगैरे ते आपल्याला गोष्ट माहिती असेल. तर तसं ते त्या स्वरूपाचं हे आहे. सांडूनी आपुली संसार व्यथा. संसार व्यथा नाही असं आहे कोण? कारण संसार हा व्यथेचाच मुळात आहे आणि व्यथेतूनच निर्माण झाला आहे. आणि जर आपण असेच राहणार असू तर तो व्यथेतच संपणार आहे, हे पण ठरलेलं आहे. आता आपली संसार व्यथा जी आहे ती सांडून, त्यांचं म्हणणं ती सोडून येते. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. करायचीच जर व्यथेची चिंता करायची असेल तर ज्यामुळं ही मला व्यथा निर्माण झाली त्याची चिंता करण्यापेक्षा माझ्या हातून काही या तासाचा नामाचासाठी उपयोग होईल का, भगवंताचं वाचन काय होईल का, पारायण काय होईल का, दर्शन काय होईल का, यात्रा काय होईल का, याचा विचार करावा. त्याचा उपयोग जास्त होण्याची शक्यता आहे. मला आत्ता 1 तासभर स्वातंत्र्य आहे, त्याचा उपयोग मी कशासाठी करणार, त्याचं आपलं चाललेलं आहे. तो तास असेल, अर्धा तास असेल, कोणाला दिवस असेल, काय असेल ते असेल. तर हे जे स्वातंत्र्य आहे त्याचं आपण काय करणार हे आपल्या हातात आहे. आणि जे हातात आहे तेवढं तरी करावं. हे हातात नाही ते प्रारब्ध आपण सोचतोच आहोत, पण हे हातात आहे. ह्या तासाचं मी काय करावं? आता माणसाच्या मागे मी म्हणतो कशाला आपण असं म्हणू नये, पण तरीसुद्धा आता बघा की समजा एक साडी आणायची आहे तर आणायला 4 जणी जाण्याची काही गरज नसते. एक ड्रेस काय, तर तू पण ये, तू पण ये, तू पण ये, तू पण आणणार किती आपण? एक ड्रेस आणणार. मग ड्रेस म्हणजे आता साडीच्या भाषेत तर तसं म्हणा. पण त्याच्यासाठी 4 जणी, मग 4घींची 4 मतं, मग 4घी ह्या 100 काढणार, त्याही 100 काढू, 400 साडे त्याला बाहेर काढायला लागणार. आणि पुन्हा पहिल्यांदा ज्या पसंत होत्या त्याच पसंत म्हणणं. पुन्हा इतकं सगळं जर होणार आहे तर आपण एकटं जावं म्हणजे एक 100 साड्यात काम होईल त्याचं, खाली त्याचाही त्रास कमी होईल. बरं शेवटी एकच घ्यायची ठरलेली आहे ना आपली. म्हणजे मी काय आपल्याला असं म्हणत नाही का असं आपण कोणी करत असाल, आपण सगळी साधनेतली माणसं, त्यामुळे आपण सरळ जात असाल, 2 पाहत असाल, 1 घेत असाल, लगेच निघून येत असाल आणि जपाला लागत असाल, किती छान आहे. पण असं काही लोक बाहेर करतात. त्यांच्यासाठी सांगितलं तर त्यांच्यावर आपण त्यांच्यावरून हे शिकावं की असा उपयोग कसा करता येईल. सांडूनी आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. आपल्याला जर आहेच वेळ तर असा घालवावा. आता एक शेवटचं 4थं सांगतो, कारण हे आता आपल्याला थांबवावे. तर आणखीन एक आहे. एकच स्वातंत्र्य माणसाला एक प्रकारचं आहे. ते एक त्याची बाजू बाह्य आहे आणि दुसरी बाजू आंतरिक आहे.
एकच खऱ्या अर्थाचं स्वातंत्र्य आहे. मी म्हटलं ना, माणसाला कुठल्याही म्हणजे ह्या प्रत्येक म्हणजे जे मगाशी सांगितलं तसं पैसा आहे, तब्येत आहे, लोकसंग्रह आहे, संपत्ती, अमुक काय जे आहे ते सगळं साधन संपत्ती सगळ्या बाबतीत लावून ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्याला दावा लावलेला आहे. एका बाबतीत त्याला दावा लावलेला आहे, उद्धाराला त्याला कसलीही नाही. त्याला कसलंही दावं कोणीही लावलेलं नाही. लावलं असेल तर त्यानं स्वतःचंच लावलेलं आहे. उद्धाराला जर दावा लागला असेल तर त्यांनी स्वतः लावलेला आहे. ते त्यांनी स्वतः सोडवायचं आणि सरळ निघून यायचं. मनाचं आहे, त्यामुळे तिथेच ठेवलेलं आहे, मोकळीक ठेवलेली आहे. तर तिथं एकच स्वातंत्र्य आहे माणसाला, की म्हणून महाराज स्व म्हणायचे की सगळ्या बाजूनी माणसाला तसं म्हटलं तर पारतंत्र्यच आहे म्हटलं. एका बाजूने हे प्रारब्धाचं आहे, दुसऱ्या बाजूने ही मर्यादांचं आहे. कारण मनुष्य म्हणून सर्व प्रकारच्या मर्यादा त्याच्यावर पडणार, बाहेरच्या लौकिक गोष्टींचे त्याच्या मर्यादा येणार, हे सगळं होणार. पण एका बाबतीत त्याला स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. मला देव व्हायचं आहे तर देव व्हायला कोणी जगातलं काहीही अडवित नाही. कारण हा मनाचाच भाग आहे. ह्यातले सगळे हे देव झाले, त्यांचं काही वेगळं काही स्वरूप बदललं आणि एकदम काय ते पालटून गेले आणि ते काही दगडाचे संगमरावराचे वगैरे झालेले नाहीत. ते जे देव झाले त्यांचं स्वरूप काय आहे ते अंतर्गत आहे. तर ते व्हायचं स्वातंत्र्य फक्त माणसाला आहे. कर्मस्वातंत्र्यामध्ये एकच स्वातंत्र्य आहे ज्याला कुठलाही टॅग लावलेला नाही. जर लागलेला असं आहे असं आपल्याला वाटतच असेल तर तो आपलाच आहे असं ओळखायला हरकत नाही. तो आपलाच आहे. आपल्या आड आपण उभे असलो तर मग दुसरा कोणी आड नाही, मग अडणार, पण आपण बाजूला होणार तर वाट मोकळी आहे. तर ते आपणच ठरवावं. तर तेवढं एक स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये थोडंसं बाहेर आहे आणि थोडंसं आंतरिक स्वरूपाचं आहे. बाह्य आहे ते दिसून येईल. मी आपल्याला एक दोन फक्त संदर्भासाठी घडलेल्या गोष्टी आहे म्हणून सांगतो. चिमड संप्रदाय आपल्याला माहिती आहे. तर म्हणजे साधुबुवा जिथे होते निंबार्की महाराजांचे जवळचे शिष्य, ज्यांनी स्वतः भाऊसाहेबांनाही प्रवृत्त केलं नाम घ्यायला, तर तिथे हे कबीरप्पा त्यांच्यासारखे शिष्य दुसरे, तर ते चिमडला होते. तर रात्री त्यांचा मुलगा वारला. आता ह्याचं दुःख कोणी प्रापंचिक मनुष्य समजून घेण्यासारखं आहे त्याला. तर त्यांचा मुलगा वारला. तर त्यांचं काय होतं, त्यांचे रोज ते नेमाला बसत असत. त्यांची नित्यनेमाची वेळ होती की, कारण ह्या गोष्टीचे बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की शक्यतो पहाटेच्या वेळेला सकाळच्या वेळेला नेम उरकून घेतात आणि दिवसभराच्या एकदा मागे लागला व्याप की ते होईलच याची खात्री नाही म्हणून ती वेळ ठेवली एक. आणि दुसरी व्यावहारिकदृष्ट्या ब्रह्ममुहूर्त म्हणूनही ठेवली आहे ही दुसरं. ही व्यावहारिक पण बाजू त्याच्यामध्ये आहे आणि आध्यात्मिक बाजू पण आहे. या हवामानाची किंवा सगळ्याची अनुकूलता ही पण बाजू आहे. तर ह्या सगळ्या बाजूनी नेमाची वेळ त्यांची स्वतःची 4 ते 6 पहाटेची होती आणि ते नित्यनेमाने ते पाळत असत. रात्री मुलगा वारल्यानंतर सकाळी पत्नीला असं अपेक्षित होतं की आज आता ही अशी परिस्थिती आहे, 6:30-7 वाजल्याशिवाय बाहेर कोणाला कळवून गावातली खेड्यातली 4 माणसं गोळा व्हायची ही सुद्धा अवघड आहे. तर तोपर्यंत आपल्याला शांत राहणं भाग आहे. तर ते म्हणाले ते बरोबरच आहे, त्याप्रमाणे शांत राहायलाच पाहिजे आपल्याला. तर आपण शांत राहूया. तर तिचं म्हणणं होतं की आत्ता काय, आता आज तरी निदान काही करायला नको. ते म्हटले आपण बसूनच राहणार आहे, 6:30-7 शिवाय कोणाला आपल्याला काही सांगता येत नाही. त्यांनी 4 ते 6चा नेमाला ती बसली. स्वातंत्र्य आहे की नाही हा प्रश्न आहे. या मूळ घटनेनं ह्याच्यातलं काहीच फरक पडलेलं नाही. बरं त्यांनी काही नेम केला म्हणजे काही फार मोठी वेगळी बाहेर आहे काही व्यवहारिक गोष्ट केली काही नाही. त्यांच्या घरातच ते नेमाला बसत होतं, तसेच ते बसले. तर नेमाला बसले म्हणजे काय, नाम घ्यायला बसले म्हणजे काय, आणखीन काही वेगळं मनुष्य करत नाही. तर त्यांच्या घरात नाम घ्यायला त्यांना कुठं अडचण आली. त्यांची वेळ 4 ते 6 होती. ही रात्री 12ला घडलेली घटना आहे. 7 शिवाय कोणी काही येणार नाही. त्याच्यानंतर पुढं काय व्हायचं ते होणार. मग त्या 4 ते पण आज असं घडलं आहे. आता मला सांगा दुसऱ्या बाजूला हे होईल का नाही की आज असं घडलं आहे, आज कशाला आणि जॉब हे बरोबर नाही. म्हणजे आधी अशा दुःखाच्या ह्याच्यात आणि अवस्थेत अमुकून तमुक एकदा आपल्याला शंकाची यादी यायला लागली म्हणजे मग काय प्रश्न नाही. मग आता अडवलं कोणी आणि सोडलं कोणी ते आपणच ठरवायचं. कबीरप्पांना कोणी सोडलं ह्यानीच सोडलं, त्यांच्या मनाने सोडून दिलेलं आहे. ते म्हणले की याचा आत्ता इथे काही संबंध नाही, मी 2 तास शांतपणे बसणार तर आहेच ना, जागा तर राहणारच आहे. मग माझी नेमाची वेळ मी जपाला बसलो, 4 ते 6 जपाला बसले, 6ला जप संपला. मग नंतर मग 6:30ला जेव्हा उजाडलं तेव्हा हालचाली सुरू झाल्या. त्यावेळेला बाकीच्या हालचालीप्रमाणे त्याने हालचाली केल्या. हे म्हटलं तर अशा स्वरूपाचं स्वातंत्र्य आहे की जे बाह्य बाबतीत असं दिसून येतं आणि आंतरिक बाबतीत आपल्याला त्याच्यातल्या अडचणी आपण ओळखू शकतो की अशा अडचणीत आपण काय केलं असतं. नंतर आणखीन एखादी आपल्यासमोर गोष्ट ठेवतो की कसं आहे की ह्या पंथामध्ये म्हणजे असंच याच्यातल्या म्हणजे जे आत्ता ज्यांच्याबद्दल बोललो त्या कबीरप्पांना ज्याने साधुबुवांनी हे दिलं, तर त्या साधुबुवांचे
म्हणजे भाऊसाहेब महाराजांना ज्यांनी प्रवृत्त केलं ते भाऊसाहेब महाराजांचे ते नानासाहेब म्हणून मोठे हे बंधू होते, थोरले बंधू होते. मागे एकदा बोललो होतो आपल्याला. पण स्वातंत्र्याचा उपयोगसुद्धा काय पद्धतीनं करत होते, तर त्यांना ते स्वतः त्यांच्याकडे ही उमदीची गोष्ट, उमदीला नेमाला बसायची खोली होती, त्याच्यामध्ये माणसं नेमाला नामाला बसत असत. तर ती शांतपणे ती जप करत असताना त्यांना उपद्रव किंवा त्रास कशाचा होईल, तर त्या काळात ही भिक्षेकरी लोक जे आहेत, जंगम लोक आहेत, भिक्षेकरी लोक आहेत, अशा स्वरूपाचे जे लोक आहेत, तर ते काही काही म्हणतात आणि ओरडत भिक्षा मागा अमकं करतात. त्या काळात ठीक आहे, म्हणजे काळानुसार त्या गरिबीनुसार त्या पद्धतीनुसार ते योग्य आहे, त्याबद्दलही काही म्हणायचं नाही. ते भिक्षा मागायला त्यावेळेला त्यांचा ओरडाओरडा असे बाहेर, आणि त्याच्यामुळे आतल्या जप करणाऱ्यांना विक्षेप येईल, त्या त्रास होईल. तर ते नानासाहेब काय करीत असत की नाम तर काही आतही बसून घेता येतं, बाहेरही बसून घेता येतं. ते काय म्हणायचे की मी बाहेर बसतो. आता बाहेरच बसलेला मनुष्य तो गप्पाही मारू शकतो, पण बाहेर बसलेले नानासाहेब काय करत असत, कोणालाही बाहेर घेत असत, एकटीच तिथं बसत बाहेर. खोली जी जपाची होती त्याच्या बाहेरच्या जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर बसायचे आणि दोन गोष्टींची अडचण असायची. एक, हे लोक भिक्षेला यायचे तर ते लांबून आलेले दिसले की ते हात करायचे, म्हणजे भिक्षा हातात आहे, हात करायचे की ते बोलायचे नाहीत काय, म्हणजे इकडे विक्षेप नाही कुठे ह्या लोकांना. म्हणजे त्याच स्वातंत्र्याचा वापर स्वतःसाठी करता करता दुसऱ्यासाठी सुद्धा करून घेता येणं शक्य आहे की त्यांच्या उद्धारालाही मदत होईल, त्यांच्या जपात विक्षेप नाही येणार आणि त्याचा कुठलाही विषय नाही होणार. परत ते लोकांना त्यांचं काम झाल्यामुळे तेही काही याच्याबद्दल त्यांना मागितलीच नाही आहे आणि भिक्षा देतोय म्हणून जर तिथूनच कोण करतोय तर ते कशाला ते भिक्षा मागा म्हणतील. म्हणजे ते भिक्षा मागणार नाहीत, ह्याच्यासाठी बाहेर बसून फक्त हात करायचे, लांबून येताना दिसले की हात करायचे आणि भिक्षा दाखवायचे आहे. जवळ आले की फक्त भिक्षा द्यायची, म्हणजे मग बोलण्याचा प्रश्नच नाही आहे गाला. त्यांच्या आवाजामुळे ह्यांना त्रास होणे. आणि दुसरी पक्षी पाखरं, तर ते यायची पक्षी, तर पक्षी चिवचिवाट आपल्याला माहिती आहे, एखाद्याला तो सुद्धा मानवत नाही. आपल्याला माहिती असेल लकुंडी महाराज या बाबतीत त्यांना जी एक खोली दिली होती हे करून तयार करून, तर त्यावेळेला ते त्या काळात म्हणलेले होते की थोडं म्हणजे इथे तुम्हाला शांतता पुरेशी आहे ना, तर आहे म्हणाले, मग थोडासा पक्ष्यांचा थोडासा आवाज येतोच तो आलेला विक्षेप असतो की नाही मला सांगा, त्या क्षणी तो विक्षेप आहे. तर तसा म्हणाले फक्त थोडासा ध्वनी येतो, तर तसा तो ध्वनी आहे. तर ते ती जी पक्षी त्यांचा तर किलकिलाट, ते चिवचिवाट असणार, तर ते आलं की चिवचिवाट व्हायचा. तर त्या चिवचिवाट कशासाठी करणार, शेवटी दाण्यासाठी करणार, याच्यासाठी करणार. म्हणून ते जोंधळ्याची धाट असायचं ज्याला दाणे, अशी धाटाचे तुकडे घेऊन बाहेर ते बसायचे जंगमांच्यासाठी, हे भिक्षेकऱ्यांसाठी भिक्षा आणि त्यांच्यासाठी दाट. ते आली की दाटपुड्या करायचं, किती गेले आवाजाचा प्रश्न नाही. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे की नाही, तर आहे. आपला परमार्थ साधून घेण्याचंही आहे, दुसऱ्याच्या परमार्थाला मदत होण्याचंही आहे. पण हे असं वापरलं तर आहे, नसेल तर हाच तास ते तिथेच बसायला पाहिजे असं काही त्यांच्यावर बंधन नाही. आत बसायला पाहिजे असं जिथे बंधन नाही, तिथं बाहेर बसून आणि मदत करायला पाहिजे असं कुठं बंधन आहे. पण हेही करता येतं आणि याच मार्गाने मनुष्य उद्धरू शकेल. तर यासाठी जे जसं समर्थाने मगाशी सांगितलेलं, समर्थांचं सांगितलं, तर त्याच्यातलं हे उत्तम रहस्य जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी एक गोष्ट थोडी सोसावी लागते, की समर्थाने अगदी व्यवस्थित हे करून अधोरेखित करून ठेवलेली आहे. तर ती लक्षात ठेवली तरी चालेल की देवाच्या सख्यत्वाकारणे आपुले सौख्य सोडून देणे, हे वेगळंच आहे. आपुले सौख्य सोडून देणे, मला सांगा, हे उद्योग आता तो सांगितला हा करायचा म्हणजे सारखं ॲलर्ट राहायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे, ते टाकलं पाहिजे, उचललं पाहिजे, ते गोंधळ करतील बाहेर, तो सगळा स्वच्छ केला पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे आपल्या नाही तर मला काय करायचं ते पडेल तिथे, नाही तर त्यांना त्रास होईल, ते बघतील काय करायचं ते, असं करता येणार नाही का. पण ते नाही. जर आपल्याला देवाचा सख्यत्व भाव असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जे सौख्याचं म्हणून जे वाटणार आहे ते सोडून द्यावं लागेल. आपुले सौख्य सोडून देणे, देवाच्या सख्यत्वाकारणे आपुले सौख्य सोडून देणे. जर आपल्याला खरोखरच देवाचं सौख्य हवं असेल, सुख हवं असेल, एकाचं सख्यत्व हवं असेल, तर सख्यत्वासाठी जसा जीवलागांच्या परातुटी वगैरे ते जे लिहिले तसं हे आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक जणाला स्वतःच्या सौख्याची चिंता लागलेली आहे, जी काय लागलेली आहे. तर माझं सौख्य मी सोडून दिलेलं आहे देवाच्या सख्यत्वासाठी. आता ज्याला म्हणजे व्यवहाराने विचार करून बघा, ज्याला देवाचं सख्यत्व लाभलेलं आहे त्याला सौख्याची वेगळी चिंता करायचं खरं काही कारण आहे का.
देव त्याच्या सौख्याची नाही का काळजी घेणार काय ती? उलट तो जी काळजी घेतोय ती त्याच्या देहबुद्धीनं घेतोय. देव त्याच्यापेक्षा जास्तच योग्य काळजी घेईल तिची. पण ती काळजी घ्यायला ह्यानी सौख्याची चिंता सोडली पाहिजे. म्हणून त्यांनी हा मार्ग दिला. कर्मस्वातंत्र्य आहे. स्वतःच्या सौख्याची जी स्वतःची चिंता आहे ती सोडून देणे हा मार्ग सांगितला. आपल्याला ह्यातलं जे योग्य वाटतंय ते जर आपण वापरलं आणि हे शेवटचे जर रहस्य सगळी लक्षात ठेवली तर हेच कर्मस्वातंत्र्य आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येईल. मर्यादित आहे, लक्षात ठेवून वापरता येईल. कुठल्या गोष्टीने भ्रमामुळे ते उत्पन्न होतं तेही लक्षात राहील आणि मग आपण योग्य त्या मार्गाने आपल्याला या जे साधायचं आहे ते आपला उद्धार, आपली मुक्ती, आपला आनंद हे आपण साधू शकू. तर ह्याच कर्माचा आपल्याला विचार केला करून ते करता आलं, त्याचं विभाग करून करता आला, समजून घेऊन करता आलं. याच वेळेचा सगळ्याचा म्हणजे कर्माचा सगळ्याचा विनियोग बरोबर करता येईल. तर ते घडावं आणि प्रार्थना करतो. नको ना मग तिथे नक्की नको मला नको ना घ्यायला. खरं सांगायचं तर मनुष्य म्हणून आपल्यावर खरं ह्या सगळ्या स्वातंत्र्याचा सगळ्याचा चांगला अभ्यास करणं आणि खरं मुळात माणूस होणं हीच केवढी तरी प्रचंड झेप आहे. हे ती आपण घेतली नाही म्हणून आपल्याला त्याची कल्पना नाही आहे. आपण ती घेतली नाही, आपल्याकडून घेतली गेली आहे म्हणून त्याची कल्पना येत नाही. ती जर एकदा आली तर मग माणसाने करून बघावं काय करून दाखवलं ते तसं आहे ते. तर तसं थोडंसं असं विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखरी मनुजा, देव सोय राखरी. मन विस्तारी थोडे मनुजा, थोडे मनुजा, देव सोय राखरी मनुजा, देव सोय राखरी. स्वार्थाच्या कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर. जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर. ते क्षणी का स्वतःस घेशी, प्रतिक्षणी का स्वतःस घेशी. अशांती रे पदरी, अशांती रे पदरी, मनुजा देव सोय राखरी मनुजा, देव सोय राखरी. भावशून्यता तशा वासना, भावशून्यता तशा वासना. अहम पूर्तीच्या कृती कल्पना, अहम पूर्तीच्या कृती कल्पना. किती करी तू जगी वल्गना, किती करी तू जगी वल्गना. खोल मृत्यू पलीकडे
च खोल मृत्यू पलीकडे तयान च किंमत देवा खरी किंमत देवा खरी मनुजा देव सोयरा खरी मनुजा देव सोयरा खरी मनुष्यत्व ही झेपन साधी मनुष्यत्व ही झेपन साधी क्षुद्रपणाची टाक उपाधी क्षुद्रपणाची टाक उपाधी देव कार्य ही घेई संधी देव कार्य ही घेई संधी मना तारुणी दीना मना तारुणी दीना जनात से उद्धरी जनात से उद्धरी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मन विस्तारी थोडे मनुजा मन विस्तारी थोडे मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी जानकी स्मरण जय जय राम।